नमस्कार मित्रांनो, आजपर्यंत आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज पाहिल्या आणि आज मी सहज एक स्टॉकचा अभ्यास करत होतो आणि याच्यामध्ये खूप शानदार तेजी मागच्या काही दिवसात मिळाली. म्हणजे जवळपास आता तो 15,400 च्या आसपास ट्रेड करतोय आणि मागच्या जवळपास 7 ते 8 दिवसामध्ये त्याची प्राइस होती फक्त 9,500 च्या आसपास आणि ही भन्नाट रॅली आली आणि बऱ्याच जणांनी आम्हाला हा प्रश्न विचारला होता, या कंपनीचं नाव दिलं होतं की नक्की काय झालं याच्यामध्ये, आणि हे आम्ही त्याच्यानंतर सांगितलं. पण मी म्हटलं स्टॉकचं नाव सांगण्यापेक्षा जर तुम्हाला स्ट्रॅटेजीज सांगितली तर बघूया, कारण आजपर्यंत तुम्ही एवढ्या सगळ्या स्ट्रॅटेजीज आपल्या चॅनलवर बघितल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा 50,000च्या पुढे जाईल तेव्हा अजून एक भन्नाट स्ट्रॅटेजी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतोय आणि आज ही स्ट्रॅटेजी मी मित्रांनो तुमच्याशी शेअर करतो. तो अगदी डिटेलमध्ये बघूया आजची स्ट्रॅटेजी काय असणार आहे. तर मित्रांनो, ही आजची एक स्पेशल स्ट्रॅटेजी आहे, तिचं नाव आहे LTB अर्थात लाईफ टाइम ब्रेकर स्ट्रॅटेजी. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडेल कुठे वापरायची, तर तुम्ही इंट्राडे करताय किंवा स्विंग ट्रेडिंग करताय, ह्या दोन्ही गोष्टींना याचा वापर करणार आहे आपण या आपल्या LTB स्ट्रॅटेजीचा. मग LTB काय, तर साहजिक आहे इथे आपण असा एक फंडा वापरूया ज्याच्यामध्ये असं काहीतरी असेल की जे तुम्हाला मार्केट अप जातंय किंवा एखादा स्टॉक वर जातोय किंवा खाली जातोय, दोन्ही साईडला शोधायला मदत करेल. म्हणजे मंदी असो तेजी असो दोन्हीकडेही वापरू शकता. नाव लिहून घ्या, आज डिटेलमध्ये अभ्यास करूया LTB अर्थात लाईफ टाइम ब्रेकर स्ट्रॅटेजीचा. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा आणि आपल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून असे इंटरेस्टिंग व्हिडिओज तुमच्यापर्यंत तात्काळ येत राहतील. आणि आमचे खाली काही कम्युनिटी ग्रुप्स पण आहेत ज्याच्यामध्ये आम्ही वारंवार काही वेबिनार घेत असतो, नवनवीन माहिती आपल्या टेलिग्रामला शेअर करत असतो, ते खाली जाऊन तुम्ही बिनधास्त जॉईन करू शकता आणि असं आपण डिटेलमध्ये शिकत राहूया. पहिली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला यायचं, याच्यामध्ये बघूया की काय कंडिशन बनली आहे. जसं मी आता आपण विचार केला, हा GSW होल्डिंग इथे काय फोकस आला, इथून हा स्टॉक वाढला. मग बऱ्याच जणांनी प्रश्न केला, सर आता तर हा इथे वाढलेला आहे, मग हे काय. तर आधी थोडं मी तुम्हाला LTB विषयी सांगतो, म्हणजे हा LTB लाईफ टाइम ब्रेकर काय आहे ह्याच्याविषयी आपण थोडी चर्चा करूया आणि ह्या LTB एकदा तुम्हाला समजला की ह्याच्यामध्ये काय करायचं हे समजून जाईल. पहिली गोष्ट हा आहे लाईफ टाइम ब्रेकर, म्हणजे जेव्हा एखादा स्टॉक लाईफ टाइम हाय ब्रेक करतो तिथे आपल्याला गाडीमध्ये बसायचंय अर्थात एंट्री करायची. साधी सिंपल सोपी स्ट्रॅटेजी आहे. पण महत्वाची गोष्ट काय, बरेच लोक अर्धी माहिती घेतात आणि त्याच्यावर ट्रेड करायला जातात. आणि समजून घ्या, कारण आम्हाला वाटतं की याच्यामध्ये एकाच स्ट्रॅटेजीवर कधी डिपेंड नाही राहायचं, वेगवेगळ्या अँगलकडे आपल्याकडे वेगळ्या स्ट्रॅटेजी हव्या आहेत आणि त्याची इन डिटेल माहिती हवी आहे, तर चांगला प्रॉफिट करू शकतो. तर ही LTB मध्ये आपल्याला लाईफ टाइम ब्रेकर म्हणजे एखादा स्टॉक लाईफ टाइम हाय जेव्हा ब्रेक करेल तेव्हा मला तिथे एंट्री करायची. मग तुम्हाला प्रश्न पडेल की अरे इथे आता एंट्री करू का मी याच्यामध्ये, तर नक्कीच अशा स्टॉक्स मध्ये आपल्याला याच्यामध्ये एंट्री भेटते. आता पहिली गोष्ट, हा काही खरेदी विक्रीचा सल्ला नाही. तुम्हाला वाटेल आता चला कंपनीचं नाव कळलं लगेच घेऊया, आधी समजून घ्या. हे तुम्हाला मी एक स्टडी पर्पजने सांगतोय, कारण फंडा समजला तुम्ही असे कित्येक स्टॉक शोधणार आहे आणि काही पुढच्या थोड्या वेळात क्लिअर होईल. तर तुम्हाला काय करायचंय, कुठलाही स्टॉक याच्यामध्ये अभ्यास करताय तर त्याचा लाईफ टाइम हाय जेव्हा ब्रेक करेल तेव्हा त्याच्यामध्ये एंट्री करायची. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की अरे इथे पण लाईफ टाइम हाय ब्रेक केला, करू शकतो का, तर याच्यामध्ये एंट्री पॉईंट बनतो. पण महत्वाची गोष्ट काय, इथे लाईफ टाइम हाय ब्रेक केलाय पण तिथे ऑलरेडी एक मुवमेंट झालेली आहे. ओके, ऑलरेडी आम्हाला याच्यामध्ये याचा जो काही सिग्नल भेटला होता तो ह्या एंट्रीला भेटला होता. इथे जी काही पहिली लेवल त्याने हिट केली ती लेवल होती जवळपास 9,000च्या लेवलची आणि इथून 15,000 15,500 पर्यंत गेला. म्हणजे ही जी काही मुवमेंट आली आणि याच्या आधी पण तो बऱ्याच वेळेला एका कन्सोलिडेशन फेज मध्ये होता आणि एक्झॅक्ट याची एंट्री पॉईंट होते इथं 8,000च्या आसपास. आता आपल्याला हा फंडा याच्यामध्ये शिकायचा आहे, आवडेल अगदी डिटेलमध्ये शिकायला की काय बाबा हा लाईफ टाइम ब्रेकर. कारण काय होतं माहितीये का, डिटेल समजून घेत नाही आपण, इथे एंट्री पॉईंट बनतो पण त्याच्या आधी आपल्याला कॅच करायचंय की एक्झॅक्ट तो कुठे गेलेला आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल, अरे हे सांगायला तर सोपं आहे, लाईफ टाइम हाय ब्रेक केला एंट्री करायची, पण सगळे स्टॉक थोडे जातात का. तर मी काय करतो, तुम्हाला आधी कुठे काय झालंय का बाबा आणि त्याच्यानंतर काय ऍक्शन घेतलीये हे शिकवतो आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल की सध्या कुठल्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये हे बनलेले आणि नंतर आपण थोडा अभ्यास करूया. ओके, म्हणजे तुम्हाला पण इंटरेस्ट येईल आणि तुमच्या काही मनामध्ये क्वेरी असतील ना त्या पण क्लिअर होतील याच्यामध्ये. मित्रांनो, इथे बघा एक कंपनी आहे विंडसर मशीन. याच्यामध्ये मागच्या वीकमध्ये आपण एक स्कॅनर्स बनवलेले आहेत, त्या स्कॅनरने आम्हाला मागच्या वीकमध्ये शो केलं. कारण का, आत्ता ब्रेकआउट दाखवलं, तुम्हाला प्रश्न पडेल अरे ह्याच्या आधीचं काहीतरी दाखव, खरंच चालते का स्ट्रॅटेजी. ओके, मी दाखवतो, नंतर तुम्ही पण बघा आणि शेवटी आपण मग थोडी चर्चा करूया की कुठे फसू शकतो आणि महत्वाची गोष्ट काय बघायचं याच्यामध्ये. इथे जर आपण पाहायला गेलो तर ही विंडसर मशीनने जवळपास 200च्या आसपास आम्हाला पहिला एक 52 वीक हाय ब्रेक दिला. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये पहिली गोष्ट काय बघायची आहे, तर जेही स्टॉक 52 वीक हाय ब्रेक करतात त्या स्टॉक्सला तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय, फोकस करायचंय. आता ही जी 52 वीक स्ट्रॅटेजी त्यालाच आम्ही काय म्हणतोय LTB. आधी हे समजून घ्या, इथे तुम्हाला चेक करायचं आज कुठले स्टॉक्स असे आहेत की ज्यांनी 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे.
ओके, हायेस्ट पॉईंट ब्रेक करून तो वर गेलेला आहे, म्हणजे तो तुम्हाला तेजीचे संकेत देईल. असे कुठले स्टॉक्स आहेत का की ज्यांनी समजा वर नाही गेलेला पण आता मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये, तर तुम्ही हे पण करू शकता, असे स्टॉक शोधा ज्यांनी 52 वीक लो ब्रेक केलेला आहे. ओके, म्हणजे समजा मार्केट जरी पडतंय तर तुम्ही डाऊन साइडला ट्रेड घेऊ शकता. तुम्ही ऑप्शन मध्ये मास्टर आहात, पुट मध्ये ट्रेड करू शकता. तुम्हाला फ्युचर ट्रेडिंग मध्ये चांगलं कॅपिटल आहे, तुम्ही बाय सेल करू शकता दोन्हीकडे पण. ओके, फंडा सिंपल आहे. मला इथे फक्त बघायचं आहे याच्यामध्ये की 52 वीक हाय, मग तो अप साइडला असेल ब्रेक करत तर मी वर जाईल, तेजीचा सौदा करेल. जर तो खालच्या साईडला जातोय अर्थात ब्रेकडाऊन करतोय, 52 वीक मध्ये नवीन लो बनवतोय. सिंपल फंडा याच्यामध्ये मागच्या 52 आठवड्यात म्हणजे जवळपास 1 वर्षामध्ये. साधी सिंपल सोपी, क्लिअर, त्यालाच म्हणायचं लाईफ टाइम ब्रेकर. आता क्लिअर झालं. आता आपल्या चार्टकडे जाऊया आपण. ओके, इथे जर आपण बघितलं तर हा लाईफ टाइम ब्रेकरचा बघा कसा धमाका करतो. इथे जर तुम्ही बघितलं तर आम्हाला ह्या विंडसर मशीन्स मध्ये ओके ह्या लेवलला इथे पहिली त्यांनी काय केली, लाईफ टाइम हाय ब्रेक केला 200च्या आसपास. आता तो 240-50 पाशी जाऊन आलेला आहे. आधी समजून घ्या, शेवटी बघूया की टार्गेट किती ठेवायचं. काही प्रश्न पडेल ना, अरे आम्ही किती काढायचं, काय करायचं. काय होतं माहितीये का, एखादा स्टॉक जेव्हा लाईफ टाइमची लेवल ब्रेक करतो ना, एक चांगली तेजी येते. पण महत्वाची गोष्ट कळलं पाहिजे कुठल्या स्टॉक्समध्ये एंट्री करायची आणि कुठे ह्याच्यामध्ये खरेदी करायची आपल्याला. याच्यानंतर दुसरं अजून एक एक्झाम्पल होतं जिलेटचं. ओके, की जे मागच्या वीक मध्ये झालेलं, आत्ताच मी थोड्या वेळाने दाखवतो तुम्हाला. इथे जिलेट मध्ये पण आम्हाला एक शानदार ब्रेकआउट भेटला जो जवळपास 9000च्या लेवलला होता. बघा इथे लेवल नॉर्मली याच्यामध्ये काय झाली, ओके फ्लक्च्युएट होत होती. तुम्हाला हे पण दाखवतो, याच्यामध्ये समजेल कशा पद्धतीने हे काम करतं. ओके, हा बघा याच्यामध्ये हा जिलेटमध्ये मागच्या काही दिवसापासून तो कन्सोलिडेशन फेज मध्ये होता. इथे रिसेंट ब्रेकआउट भेटला. ओके, आता हा जो ब्रेकआउट भेटलाय ना तुम्हाला, इथे बघा पहिली ब्रेकआउट झोन इथे आपल्याला भेटली. ओके, ह्या लेवलला म्हणजे एक 9200 पकडून चाला. आता हा भेटायच्या आधी पहिला ब्रेकआउट इकडे पण भेटलाय. ओके, 8000च्या लेवलला. समजतंय, म्हणजे जेव्हा याने हा ब्रेक केला याच्यामध्ये, इथून एक रॅली मारली, इथून परत कन्सोलिडेशन फेजला गेला, इथून पुन्हा जेव्हा त्याने एक 52 वीक हाय नवीन बनवला, इथून त्याने पुन्हा एक रॅली मारली. आता हा फंडा तुम्हाला शिकायचा आहे आणि हा ज्याला समजला तो इंट्राडे मध्ये करायचा असेल तर काय करायचं शेवटी सांगतो. पण इंट्राडे असेल किंवा स्विंग असेल, दोन्हीकडे पण चांगले ट्रेड करू शकतो आणि चांगले पैसे कमवायचे. याच्यामध्ये एक सोपी स्ट्रॅटेजी शिकू शकतो. ओके, आता मित्रांनो आपण हे बघतो याच्यामध्ये, हे एक एक्झाम्पल झालं अप ट्रेंडचं. मग तुम्हाला प्रश्न पडेल, मग अरे ते डाऊन ट्रेंड मध्ये काय, आता तर मार्केट पडतंय. चला काळजी करू नका, माझं काम आहे दोन्हीकडे पण तुम्हाला दाखवणं. कारण माझ्या स्ट्रॅटेजी अशा आहेत की ज्या लवचिक आहे, दोन्ही साईडला काम करतील. असं नको ना बुलिश मार्केटमध्येच काम करते. तर इथे आणखीन एक स्क्रिप्ट आम्हाला सापडली की जिचं नाव आहे सुला वाईनयार्ड्स. आता सुला वाईनचं काम काय आपण ऑलरेडी बनवलं होतं, त्याच्यावर आपण एक व्हिडिओ पण बनवला होता मित्रांनो. तर इथे जर तुम्ही पाहिला गेला तर ह्या सुला वाईनयार्ड्स मध्ये ओके आम्हाला एक असं याच्यामध्ये लोवेस्ट लेवल ब्रेक करताना इथे फ्रीज दिसला. मी करंटचं सांगतोय, मागच्या वीक मधलं एक 1-1.5-2 आठवड्याच्या पूर्वीची कंडिशन आहे. ऑलरेडी तो पडतोय 475ची लेवल त्याने ब्रेक केली, 400 पर्यंत खाली आला. म्हणजे 75चा फॉल तुम्हाला याच्यामध्ये मिळाला जेव्हा त्याने हा कन्सोलिडेशन फेज मधून एक नवीन ब्रेकडाऊन दिला. म्हणजे ती त्याची मागच्या 52 वीक मधली नवीन लोवेस्ट प्राइस होती आणि तो अजून खालच्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर पुन्हा त्याने ऍक्च्युली त्याच्यामध्ये ह्या लेवलला पण एक ब्रेकडाऊन दिला. म्हणजे तो कन्सिस्टंटली पडतोय. मॅटर काय करतोय याच्यामध्ये, तुम्ही कुठे कॅच करताय त्याला, समजते ते आपण शेवटी शिकूया. ओके, आता मित्रांनो हे झालं सुला वाईनयार्डचं एक्झाम्पल. याच्यामध्ये याचबरोबर असे खूप सारे एक्झाम्पल आहे. प्रिन्स पाईप्स आहे. प्रिन्स पाईप मध्ये जर तुम्ही पाहिला गेले याच्यामध्ये तर सेम कंडिशन आहे. इथे जर बघितलं कन्सोलिडेशन फेज मध्ये स्टॉक होता आणि इथे आम्हाला याच्यामध्ये रिसेंटली काय दिसला, ब्रेकडाऊन दिसला 520ला. आता तो 460च्या आसपास ट्रेड करतोय आणि ऍक्च्युली दाखवतोय की मला अजून याच्यामध्ये पडायला स्कोप आहे किंवा याच्यामध्ये बियर्स ऍक्टिव्ह आहेत असं दिसतंय. आता हे सगळं समजल्यावर काय क्लिअर झालं, तर तुम्हाला आता ट्रेड शोधायला चांगले स्टॉक्स भेटले. ओके, आता बघूया रिसेंट मध्ये काय बनतंय याच्यामध्ये. कारण होतं काय माहितीये का आपल्याला की बऱ्याच वेळेला हे फंडेच क्लिअर नसतात की कुठे ऍक्च्युली याच्यामध्ये एंट्री करायची आहे आणि काय करायचं याला. ओके, आता ही स्ट्रॅटेजी आपण बघितली ती काय फक्त इकडेच नाही आपण वापरणार याच्यामध्ये, तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पण वापरता येते. मग आपण बघूया की आता कुठल्या स्टॉक्समध्ये ब्रेकआउट बनतोय का आणि अपसाइडचे ब्रेकआउट असतील किंवा डाऊन साइडला ब्रेकडाऊन झालेले असतील, दोन्ही साइडचा आपण याच्यामध्ये विचार करणार आहोत. आणि एकदा हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला काय करता येईल, याच्यामध्ये अजून चांगले ट्रेड शोधता येतील. आता मी दाखवलं रिसेंटली कसं काम करतं. आता करंटली एक विमटा लॅब्स म्हणून आहे याच्यामध्ये. ओके, स्ट्रॉंग कॅन्डल बनलेली. ओके, ही नावं तुम्ही फोकस करू शकता, लक्ष ठेवू शकता या नावांवर. याचबरोबर अजून फेडरल बँकेची एक स्टॉक आहे याच्यामध्ये की जो एक चांगल्या बऱ्याच दिवसामधून इथे ब्रेकआउटच्या तयारीत आहे आणि इथे जर एक चांगली ब्रेक झोन केली लेवलची त्याने
ओके, तर एक अजून शानदार रॅली याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो आता लाईफ टाईम हायला ट्रेड करतोय. ओके, म्हणजे त्याची 52 वीक हाय पण म्हणू शकता तुम्ही. लाईफ टाईम हाय एक वेगळी कंडिशन आहे, त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलूया. आता फक्त आपण 52 वीक हायला चेक करूया. हा 52 वीक हायच्या इथे ट्रेड करतोय म्हणजे काय, तर याच्यामध्ये पुन्हा एकदा बुल्स ऍक्टिव्ह होत आहेत. ओके, तर अशी स्क्रिप्ट आपल्या लक्षामध्ये पाहिजे. ओके, याचबरोबर डाऊन साईडचा विचार करताय तर डिलिव्हरी लिमिटेड सारखा स्टॉक्स आहे. ओके, आणि याचबरोबर याच्यामध्ये आरती इंडस्ट्री सारखा स्टॉक आहे की जो आता डाऊन साईडला तुम्हाला करंटली ट्रेड ऍक्च्युली दाखवू शकतो इथे. ओके, तर इथे जर तुम्हाला समजलं तर ह्याच्यामध्ये रिसेंट जो काही फॉल आलाय इथे तुम्हाला एक ऑलरेडी लेवल भेटेल बघा. ओके, इथे एक रिसेंट लेवल भेटेल की ज्याच्यामध्ये एक लेवलला ब्रेकडाऊन केला त्याने आणि परत तुम्हाला आता करंट लेवल मिळते की तो पुन्हा एकदा नवीन 52 वीक लो फॉर्म करतोय. लक्षात ठेवा. ओके, हा जर फॉर्म करतोय तर आता हा खाली पडायचे चान्सेस आहेत. आता महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण थोडी चर्चा करूया की आता इथे काय करायचं. तर आपल्याला हे सगळं समजलं सगळ्यांना की काय काय बनतंय, कुठे कुठे ट्रेड बनताय. त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय की तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वापरायची आहे, काय करायचं याच्यावर आपल्याला काम करायचं. ओके, सिम्पली तुम्हाला याच्यामध्ये ट्रेड घेताना चेक करायचं की आज कुठल्या स्टॉक्समध्ये 52 वीक हाय ब्रेक केलेत. तुम्ही त्याला इंट्राडेला पण वापरू शकता. साहजिक आहे, इंट्राडेला पण एक मुवमेंट मिळेल शॉर्ट कॅन्डलला बघून तुम्हाला. ओके, आणि पोझिशनल पण याच्यामध्ये मुवमेंट मिळेल. सर माझा एक प्रश्न होता की स्टॉक सगळे ब्रेकआउट झाले त्याच्यात आपण ट्रेड घेऊ शकतो का? हा, छान प्रश्न विचारलेला. आता लक्षात ठेवा, साहजिक आहे ना, आज मार्केटमध्ये 5000 कंपन्या आहेत मित्रांनो. आता एलटीबी स्कॅनर वापरला तुम्ही याच्यामध्ये किंवा एलटीबी स्ट्रॅटेजी वापरली ह्याच्यामध्ये आज खूप साऱ्या स्टॉक्समध्ये ऍक्च्युली ब्रेकआउट बनला. पण आता जसं मी तुम्हाला एक सुरुवातीला एक्झाम्पल दाखवलं होतं एका कंपनीचं. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं आपण की तो एका लाईफ टाईम हायपाशी ट्रेड करतोय. ओके, तो चार्ट दाखवला होता का तुम्ही याच्यामध्ये? आता जो सगळ्यात आपण पहिल्यांदा दाखवला होता तो. ओके, त्या चार्टचा आपण थोडा अभ्यास करूया. हा, जीएसडब्ल्यू होल्डिंग. आता इथे बघा, इथे रिसेंटली ऍक्च्युअली याच्यामध्ये हाय बनवलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं की असे स्टॉक शोधायचे की ज्यांनी आत्ता ऍक्च्युली 52 वीक हाय ब्रेक केलाय. कारण तुम्हाला वाटत असेल इथे हाय ब्रेक केलाय का? नक्कीच केलाय, पण ऍक्च्युली ह्या कन्सॉलिडेशन फेज मध्ये याच्यामध्ये 8000च्या लेवललाच ऑलरेडी हा 52 वीक हाय होता. इथे प्रॉफिटेबिलिटीचे चान्सेस जास्त आहेत. इथे बनणार का प्रॉफिट? बनू शकतो, पण इथे ऍक्च्युअल जेव्हा 52 वीक मधून बाहेर येतो, एका रेंज बाउंड झोन मधून बाहेर येतो, तिथे चांगला बनतो. तुम्हाला आठवतंय की आपण व्हिडिओ बनवला होता की मार्केटचे कुठले ट्रेंड असताना काय डिसिजन घ्यायचा? आठवतोय तो? ज्यांना बघितलं नसेल त्या कार्डवर क्लिक करा. ह्या कार्डवर क्लिक केलं की तुम्हाला त्या व्हिडिओची माहिती मिळेल. म्हणजे रेंज बाउंड झोन मध्ये कसा ओळखायचा किंवा तिथे काय ऍक्शन घ्यायची हे पण समजेल आणि मग तुम्हाला चांगले स्टॉक कसे शोधायचे हे समजेल. क्लिअर? असा 52 वीक ब्रेकआउट झाल्यावर किती रिस्क रिवॉर्ड ठेवायला पाहिजे? हा, आता एक अजून छान प्रश्न की साहजिक आहे मी इथून किती प्रॉफिट ठेवू शकतो. कारण मेन ते आहे ना, कारण सगळेच जण फक्त प्रॉफिटचा विचार करतात. आपण इथे काय विचार करायचा, ऍक्च्युली मला काय घ्यायचंय, मला याच्यामधून किती घ्यायचं. तर सुरुवातीला आहे ना तुम्ही नॉर्मली एक 3 ते 4% किंवा अगदी 2 ते 3% त्या ट्रेडमधून स्विंगला प्रॉफिट घेण्याचा विचार करा. ओके, एकदा तुमचं जजमेंट आलं, तुम्हाला चांगली वाटली स्ट्रॅटेजी, हात बसला तर तुम्ही मोठ्या लेवलला जाऊ शकता. कारण तुम्ही ह्याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवताना चेक करा हा 52 वीक ब्रेकआउट रिसेंटली आहे. जसं इथे बघा, इथे ज्यांनी ब्रेकआउट घेतला असेल ना याच्यामध्ये त्यांच्यासाठी ही लेवल रिसेंट होती. आता इथे पण आहे ऍक्च्युली, पण हा थोडा ऑलरेडी वरती येऊन पुन्हा वर जाण्याचा प्रयत्न करतोय. तर इथे तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो कमी ठेवा, म्हणजे 1:1 असेल किंवा त्याच्या आसपास. आणि जिथे ऍक्च्युली करंट ब्रेकआउट असेल लॉंग टाइम मधून तिथे अगदी तुम्ही 1:5 1:7 पर्यंत पण ठेवू शकता. ओके सर, पण तुम्ही ही स्ट्रॅटेजी तर सांगितली, पण हे स्टॉक शोधायचे कुठे 52 वीक हाय आणि 52 वीक लो? हा, छान. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यांना हा प्रश्न पडायला पाहिजे याच्यामध्ये, कारण हे सगळं आपण केलं, कारण एवढे सगळे स्टॉक्स आहेत आणि हे स्टॉक्स आपण शोधणार कसे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की 10-15 मिनिटांमध्ये छान स्ट्रॅटेजी मी आज तुमच्याशी शेअर करतोय. तर याच्यासाठी मी काय केलं, इथे मी तुम्हाला माहिती दिली, याचा तुम्ही वापर करा. कारण कुठलाही एक तुम्हाला मी पटकन म्हणेल एवढा स्कॅनर घ्या, पण तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा हे पण कळलं पाहिजे. मी खाली एक लिंक पण देतो जिथे मी ना दर आठवड्यामध्ये दर 15 दिवसामधून एक ट्रेडिंग रेव्होल्युशनचा बुटकॅम्प घेत असतो. ओके, त्या बुटकॅम्पला तुम्ही जॉईन करा. त्याच्यामध्ये काय होईल, या स्ट्रॅटेजीच्या अजून जे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला अजून ऍडिशनली कळतील. आणि महत्वाची गोष्ट, ही स्ट्रॅटेजी एक्झॅक्ट कशी वापरायची, हे स्टॉक्स कसे शोधायचे. कारण काय होतं माहितीये का, एवढे सारे स्टॉक्स आहेत. समजा 100 स्टॉक्सने समजा 52 वीक हाय ब्रेक केला किंवा 52 वीक लो ब्रेक केला, तुम्ही सगळ्यात थोडंच ट्रेड घेणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काही स्कॅनर्स लावावे लागतात जेणेकरून असे 5-10 स्टॉक मिळावेत ज्याच्यामध्ये आपण एंट्री करू शकतो आणि फसू नये. म्हणून तो बुटकॅम्प जॉईन करा, ज्याच्यामध्ये अजून थोडं डीपमध्ये शिकूया आणि मी तिथे तुम्हाला तो स्कॅनर पण फ्रीमध्ये देईल. का तर इथे दिला तर तुम्हाला तो वापरायचा कसा समजणार नाही, तिथे मी ऍक्च्युअली तुम्हाला वापरून दाखवेल आणि तुम्हाला त्याचा वापर करता येईल. ओके
एक शेवटचा प्रश्न होता सर. ओके. मला मार्केटचा थोडा एक्सपिरियन्स आहे, तर मी हा बूट कॅम्प अटेंड करू शकते का? नक्कीच करू शकता. लक्षात ठेवा, हा बूटकॅम्प सगळ्यांसाठी आम्ही डिझाईन केलेला आहे. ऍक्च्युली नवीन असाल, मार्केटचा तुम्हाला खूप अनुभव आहे, अगदी तुम्ही ट्रेडर पण आहात, बिंदास जॉईन करा. कारण जशा माझ्याकडे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी आहेत, ह्या स्ट्रॅटेजीवर एक्झॅक्ट कसं काम करायचं ना, इथे आम्ही डायरेक्टली तुम्हाला प्रॅक्टिकली शो करतो. आणि महत्त्वाची गोष्ट, ह्या बूटकॅम्पमध्ये तुम्ही स्टॉक आम्हाला सांगणार आहात, त्या स्टॉक्सवर आपण अनालिसिस करणार आहे आणि एक्झॅक्ट कळेल की कुठे एंट्री करावी, कुठे स्टॉप लॉस ठेवावा, आणि 52 वीकची जी काही स्ट्रॅटेजी आहे, लाईफ टाईम ब्रेकर, ही कशी काम करते अप ट्रेंडमध्ये आणि डाऊन ट्रेंडमध्ये, ते पण तुम्हाला बूटकॅम्पमध्ये शिकता येणार आहे. मग तुम्ही नवीन असाल किंवा एक्सपिरियन्स असाल, डझंट मॅटर, हे सगळ्यांसाठी आहे. कारण काहीतरी वेगळं आणि एका वेगळ्या पद्धतीने आम्ही ते शिकवायचा प्रयत्न करतोय. समजलं? येस. तर मित्रांनो, आता आपण बघितलं याच्यामध्ये की हा LTB अर्थात लाईफ टाईम ब्रेकर स्ट्रॅटेजी काय आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचं आणि नक्कीच हे रॉकेटगत काम करतं का, हे पण तुम्हाला सगळ्यांना ऍक्च्युली समजेल. आता तुम्ही थोडं प्रॅक्टिस करा. हे जर व्हिडिओ बघितलाय, आधी बॅक टेस्ट करा, त्याच्यानंतर हा तुम्हाला कळेल की खरंच किती पॉवरफुल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, हा जर व्हिडिओ आवडला ना, तर तुमची एक महत्त्वपूर्ण कमेंट जी आम्हाला पाहिजे असते की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, काय शिकला, हे न चुकता प्रत्येकाने करायचे. कारण हे आमच्यासाठी मोटिवेशन आहे. आणि राहिली पुढची गोष्ट, आता आवडलं तर बिंदास्त लाईक करून टाका ना, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून आम्हाला पण प्रोत्साहन येईल. कारण ह्या व्हिडिओला जेव्हा 50,000पेक्षा जास्त व्ह्यूज येतील, तेव्हा अजून एक भन्नाट स्ट्रॅटेजी आम्ही तुमच्यापर्यंत शेअर करूया, जेणेकरून तुमच्या स्ट्रॅटेजीजमध्ये आणखी नवनवीन स्ट्रॅटेजींची आम्ही भर घालत राहणार आहोत. तर मित्रांनो, चला भेटूया आपल्या बूटकॅम्पमध्ये. खाली लिंक दिलेली आहे, रजिस्ट्रेशन करायला विसरू नका. तिथे आपण जाऊया, अजून वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, वेगवेगळे फंड आहे, अगदी साध्या सिंपल पद्धतीने शिकूया शंभूराज खामकर या आपल्या YouTube चॅनलवर. धन्यवाद.